ए झटकू नको, पूस ग. एक्सक्यूज मी. गुड. हम है राही प्यार के, चलना अपना काम. पल भर में हो जाएगी हर मुश्किल आसान. अरे हौसला न हारेंगे, हम तो बाजी मारेंगे. अरे हौसला न हारेंगे, हम तो बाजी मारेंगे. ना 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 ना. वाह ना 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 ना. वाह वाह. ना 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 ना. साबुदाणे वड घ्या आणि खा मस्त. चला आपण काम करू आणि होऊ चुस्त. रविवारचा दिवस असतो खूपच मस्त, कारण त्या दिवशी पुढचं यमक जुळत नाही. तेव्हा स्पष्टच सांगतो, मला रविवारचा दिवस अतिशय आवडतो, कारण त्या दिवशी ऑफिसचं काम नसतं. आपण सगळे घरी असतो. घरी एकत्र आपण कामाचा बोजारा उचलतो. त्यानंतर रेश्मा अप्रतिम खाणं बनवते, ते आपण एकत्र ओरपतो. म्हणून मला रविवारचा दिवस खूप खूप आवडतो. नाही पण प्रॉब्लेम एवढाच आहे, सगळे मिळून खातो हे बरोबर आहे, सगळे मिळून काम करतो हे चूक आहे. का? हो, कारण काम फक्त आम्ही करतोय, तू तिथं कट्ट्यावर बसून चिल मारतोयस ना. काही वेळ ठेव, खाली खाली ठेव. अजिबात चालणार नाही. आम्ही सगळ्यांनी कष्ट केले, तू कष्ट केले नाहीत, मग तुला कशाला फळ? फळ नाही रे, साबुदाणा वडा. खुसखुशीत आणि तेलकट मस्त साबुदाणा वडा. हो ना, पण तू तो खायचा नाहीस, कळलं ना. नाही बघ, तुम्ही कष्ट करताय त्याचं तुम्हाला फळ मिळते, पण तुम्ही जे कष्ट करताय ते कोणीतरी अप्रिशिएट करायला हवेत ना. मी तुमचे कष्ट अप्रिशिएट करतोय म्हणून त्याचं मला आहे फळ. नाईस वर्क गाईज, नाईस वर्क. इट्स काइंड ऑफ कूल. व्हेरी गुड, व्हेरी गुड. नाही 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 काय बोललं नाही 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 नाही, ते खायचे नाहीत. कारण खूप विचार केल्यानंतर मला असं लक्षात आलंय की तू घरातलं काहीच काम करत नाहीस. हो रे. हा, बाकी सगळे काम करतात, पण तू घरातलं काही काम करत नाही. ते मागच्याच आठवतंय का, आपण एकत्र धुणं धुतलं होतं, हा, तेव्हा आला, गिटार वाजवली आणि गेला. जवा हो यारो. हो, आणि नंतर 2 दिवस सलग दिसलाच नाही. गायब हो यारो. काय माणूस आहे रे हा. खूप विचार केल्यानंतर आता माझ्या लक्षात आलंय की तू म्हणतोस ते बरोबर आहे. आपण सगळे काम करतो, हा काहीच करत नाही. उदाहरणार्थ आहे ना, काम वाढवते पण प्रयत्न करते, हा तेवढंही करत नाही. पण असंच आहे मी. काय करू? काम कर. अजून काय सांगू, अजून काय सांगू यार मिनल मी आला का का काय सांगू. कैवल्य, दिस इज नॉट फेअर. तू खरंच कधीच काम करत नाहीस. ठीक आहे, आम्हाला एखादं काम जास्त पडतं, पण अशाने तुला फार त्रास होईल. कोणाला तुझी गरजच पडणार नाही कधी. पहाटे आलो होतो तुला एअरपोर्टवर न्यायला, हे कोणी नव्हते आले तेव्हा. ते कधीतरी तुझा मूड असेल तेव्हा, त्याचा काय उपयोग आहे. आम्हाला गरज असेल तेव्हा यायला पाहिजे ना. मी सिरियसली सांगते, आशाने तुला फार त्रास होईल. कोणी तुला सिरियसली घेणारच नाही, कोणी तुझ्यावर विसंबून राहणार नाही. तू एकटा पडणार आहेस अशाने बघ. पण असंच आहे मी. काय करू? काम कर. अजून अजून काय सांगू यार या माणसाला मी. जाऊ दे सुजय, जाऊ दे, काही फरक पडत नाही याला. निर्लज्ज कुठला. कुठला. चला.
शी यार, किती फारशा आहेत त्या घरात. कधी पूर्ण होणार आहे? हट. मला एक सांग मिनल, रेशमाला घरातली कामं करताना जेवढा आनंद होतो तेवढा आनंद तुला होतो का ग? नाही. मग ज्या कामातनं आपल्याला आनंद मिळत नाहीये ते काम आपण का करायचं मिनल? हा, मग नाही तर काय करायचं? पडून राहायचं का छताकडे बघत? हो, हरकत काय? मला सांग, न्यूटनने काय केलं? न्यूटनचा काय संबंध इथे? न्यूटन जर असं सतत धावपळ करत राहिला असता तर काय झालं असतं ग त्याचं? हा, शांतपणे आयुष्यात झाडाखाली पहुडाची संधी त्याला मिळाली नसती तर काय झालं असतं? तो शांतपणे ऍपलच्या झाडाखाली जर असा पहुडला नसता, त्याच्या डोक्यात ऍपल पडलं नसतं तर ग्रॅव्हिटीचा शोध लागलाच नसता. मला सांग मिनल, तू कोण आहेस? मी हं? मिनल आहे. नाही मिनल, तू ऍक्टर आहेस, तू कलाकार आहेस, तू एक आर्टिस्ट आहेस. या निसर्गाने तुला कलेची उपासना करायला निर्माण केलंय मिनल. हा, आणि आज तू काय करतीस? ही फरशी पॉलिश करण्यापेक्षा तुझं टॅलेंट पॉलिश कर. बघ कुठच्या कुठे पोचशील, आणि किती वर पोचलीस तरी पाय फरशीवर राहू देत, म्हणजे जमिनीवर राहू दे. न्यूटननी जेव्हा ग्रॅव्हिटीचा शोध लावला तेव्हा तो काय करत होता, आणि तू आज काय करतेस? फरशी पुसते. शी. आत्ता मला कळलं तू स्टार का नाही होऊ शकलीस ते. हट यार ॲना, कसलं वैताग या. इकडं कोण येणार आहे चाटायला? हे कशाला साफ करायचं आता? तू नाही केलं ना, ती रेश्मा करत बसेल. अरे किती काम करते ती, गिल्ट येतो मला. संडेचं काय एन्जॉय पण नाही करता येते. सायकोचं बरं आहे, लाईफ मध्ये कसलाच गिल्ट नाही त्याला. आशू, है ना, तुम्हाला जेम्स वॉट कोण होता माहितीये? नाही. नाही. मोठा सायंटिस्ट होता. त्याने कशाचा शोध लावला माहितीये का? वाफेच्या इंजिनचा. मग हळूहळू गाड्या धावू लागल्या, जहाज धावू लागली. पण हा शोध कसा लागला हे तुम्हाला माहितीये? काही नाही रे, त्याने आळस केला, कंटाळा केला, आणि त्यामुळे तो वाफेच्या इंजिनचा शोध लावू शकला. काय झालं माहितीये का? एकदा जेम्स वॉटने ना चहाच्या किटलीत पाणी उकळत ठेवलं होतं विस्तवावर. हा, तर वाफ वाढायला लागली. एका पॉइंटला वाफ वाढल्यानंतर किटली उचलायला नको का? पण तो म्हणला जाऊ दे, आता कुठं उठा ती किटली उचला, मला कंटाळा आला यार. वाफ वाढत गेली, आणि एका पॉइंटला वाफेच्या फोर्समुळे झाकण उडलं आणि टपकन दुसरीकडे जाऊन पडलं. जेम्सने विचार केला की हा, वाफेच्या फोर्समुळे हे झाकण इतक्या जोरात उडून दुसरीकडे पडलं, तर या वाफेच्या जोरावर इंजिन धावू शकतं का? लागला ना इंजिनचा शोध. असंच झालं रे. आता मला सांग, तो जेम्स वॉट जर आपल्या सुजय आणि रेशमासारखा कामसू असता तर एवढा मोठा शोध लावू शकला असता का? नाही ना. त्याने आळस केला, कंटाळा केला, म्हणून तो एवढा मोठा शोध लावू शकला. लक्षात घ्या. करेक्ट आहे रे. जरा आलस केला तर काय प्रॉब्लेम नाही. सेम रे सेम. मी इतक्या वेळा वरण जाळले पण नेहमी मार खाल्लाय. तुला सांगतो काय बोलले, आपल्या इथे ना लोकांना किंमत नाहीये. नाही, प्रॉब्लेम तुमचा आहे. तुम्ही कशाला स्वतःची किंमत कमी करून घेता यार? तुम्हाला सांगतो, एका कामातून दुसरं काम वाढत जातं. आपण पसारा घातलाच नाही तर पसारा आवरण्याचा प्रश्नच येत नाही ना. आणि शेवटी काय माहितीये का, हे जग हा निसर्गाचा एक खूप मोठा पसारा आहे. आपण काय आवरणार रे? त्यामुळे स्वतःच्या कॅपॅसिटीचा जरा विचार करा. दुसऱ्यांसाठी राबण्यापेक्षा जरा आळस करा, कंटाळा करा,
कदाचित तुम्ही सुद्धा खूप मोठा शोध लावू शकता. ऑल द बेस्ट. आहे ना, ऐक ना, तुझं हे काम झाल्यानंतर उशांना अब्रे घालून टाकशील ना? टाइम नाही माझ्याकडे. बरं आशू, ऐक ना, खिडक्या पुसून टाका, आजकाल धूळ फारच येऊ लागली. ताई मला बरंच काम आहे. काय काय बोलले? काय आय एम बिजी. कमाल आहे, कोणीच ऐकत नाहीये. सुजय, ए सुजय, तू सांगितल्यानुसार डबे पुसून माळ्यावर ठेवण्यात आलेले आहेत. आता टॉयलेटही घासून झालेलं आहे. अजून काय करायचंय? ऐक ना, बेसिन घासून टाकशील ना? येस. आणि नंतर काकडी सोलून देशील का? हो, ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. थँक्यू. Yes. मी पोळ्या करायला घेते हा तोवर. येस. सुजय, इकडे काय रे? ये, जरा पाणी पी बाळा. बस 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 बस. ते हे हात पाणी उडतं ना म्हणून. सुजय, अरे ते आर्किमिडीसचं प्रिन्सिपल काय रे, मला जरा आठवत नाहीये, सांगतोस का? साधं आर्किमिडीजचं प्रिन्सिपल आठवत नाहीये तुला? थांब. अरे मी सायन्सचा विद्यार्थी आहे. एक मिनिट. Archimedes' principle indicates that the upward buoyant force that is exerted on the body immersed in the fluid, partially or fully submerged, is equal to the weight of the fluid that is displaced by the body. कॉंग्रॅट्स. आता हा शोध कसा लागला हेही तुला माहिती असेलच. Congrats. तुला, कारण मला माहिती आहे. फार इंटरेस्टिंग स्टोरी आहे. नीट ऐक, नीट ऐक. एकदा काय झालं, आर्किमिडीज होता ना, तो असा घरी आंघोळीला गेला. त्याने कपडे काढले आणि असा बाथटब मध्ये शिरला. तेवढ्यात काय झालं, काय झालं? पाणी बाहेर पडलं. हो. तर त्याने असं पाहिलं, अरे 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 पाणी बाहेर का पडलं, पाणी बाहेर का पडलं. मग त्याने विचार केला, पाणी बाहेर का सांडतंय. मग त्याच्या लक्षात आलं, म्हणजे एखादी घनवस्तू द्रव्य पदार्थात टाकली असता द्रव्य पदार्थ बाहेर सांडतो, आणि जितक्या वजनाची घनवस्तू आपण द्रव्य पदार्थात टाकतो तितक्याच वजनाचा द्रव्य पदार्थ पात्राबाहेर सांडतो. यालाच आपण आर्किमिडीज प्रिन्सिपल असं म्हणतो. हे तुला माहिती होतं, हे मला माहिती होतं, पण मुद्दा काय? काय मुद्दा काय आहे सुजय? काय लवकर सांग, मला कामाला जायचंय. त्याने जेव्हा हा शोध लावला तेव्हा तो संशोधन करत बसला होता का? नाही, अंघोळ. तो काय करत बसला होता? अंघोळ. आराम करत बसला होता. चिल मारत बसला होता. मस्तपैकी बाथटब मध्ये निवांत क्षण घालवत बसला होता. आणि मगच त्याला या प्रिन्सिपलचा प्रत्यय आला ना. तुला सगळं नीट कळलंय. आता मी जातो, कारण मला काम आहे. पण तुला काही कळलं नाहीये सुजय. आपण सतत स्वतःला कामात गुंतून घेतलं तरच आपण चांगलं काम करू शकतो असं वाटणं चुकीचं आहे. आपण स्वतःला जितका निवांत वेळ देऊ ना, तितकं आपल्याला काहीतरी चांगलं सुचण्याची शक्यता वाढते. असलं काही नाही. तू स्वतःला निवांत वेळ कधी दिलाच नाहीस ना. सतत स्वतःला कामात बुडवून घेतलंस. तू जर स्वतःला निवांत वेळ दिला असतास तर तू सुद्धा सायंटिस्ट सुजय होऊ शकला असतास. नाही, आज तू काय करतोयस? का मल्टीनॅशनल मध्ये खरडे घाशी करतोस? मी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मध्ये, आणि मी लॅपटॉपवर काम करतो. ठीक आहे, मग तू खरडे घाशी करत नाहीस, तू कीबोर्ड घाशी करतोस. सुजय, सुजय मला एक सांग, तू कोण आहेस? सुजय. पण तू सायंटिस्ट सुजय का नाहीयेस? हा, का नाहीयेस तू सायंटिस्ट सुजय? कारण तू स्वतःला स्वतःच्या कपॅसिटीचा विचार करायला कधी वेळच दिला नाहीस ना. सतत आपलं काम 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 काम. अरे काम काय रे, एका कामातून दुसरं काम वाढत जातं. आणि पसारा घातलाच नाही तर पसारा आवरण्याची गरजच नाही ना.
आणि शेवटी जग काय रे? जग म्हणजे या निसर्गाने घातलेला खूप मोठा पसारा आहे, पसारा. तो आपण काय आवरणार रे? सुजय, विचार कर. जेव्हा आर्किमिडीसनी हा शोध लावला तेव्हा तो काय करत होता? आंघोळ. आणि आता तू काय करतोयस? टॉयलेट घासलो, आता बेसिन धुवायला जाणार आहे. काकडी. शी, आत्ता कळलं मला तू सायंटिस्ट का नाही होऊ शकलास ते. आता आराम करायचा का आंघोळ? नाही, आंघोळ केली असते पण बाथटबच नाही आहे, पाणी पण नाही आहे. आराम करूया. सुजय, अॅना, अरे त्या वस्तू उचलल्या त्या तरी जागेवर ठेवा. अरे शी बाबा. सुजय, किती काम करतेस ग रेश्मा? हा, किती राबतेस? मी काय मदत करू का? कैवल्य, बरं झालं रे तू आलास. हो ना. किती कामं उरली आहेत आणि मगासपासून मी यांना हाका मारते, कोणी ओ सुद्धा देत नाहीये मला. तसंच आहेत सगळे. हो ना. अरे ते वॉशिंग मशीन मध्ये सगळे ओले कपडे पडलेत रे, ते वाळत कोण घालणार आहे? हा, बेसिन मध्ये मी साबण ठेवलाय, भांडी उरली आहेत, ते साफ कोण करणार आहे? तुला माहितीये का, तुला माहिती मिनलने ना आतली खोली अर्धवटच पुसली. अर्धवटच आहे ती मिनल. हो ना. आणि बादली तशीच ठेवून बसून राहिली. शेवटी मी उचलली ती बादली. अरे अजून सगळा स्वयंपाक बाकी आहे रे, कोण करणार आहे? तुला सांगते सगळे सगळे म्हणजे आरंभशूर आहेत या घरात. तसलेच आहेत सगळे. मी त्यांना म्हणत असतो, एका कामातून दुसरं काम कशाला वाढवता? हा, फालतूपणा नुसता. बघ ना. मी काही काम करू शकतो का? कैवल्य, किती चांगला आहेस रे तू, किती चांगला आहेस. मला वाटलं होतं आज दुपारच्या जेवणाला 3 वाजणार आहेत. डोंट वरी, मी आहे ना. तू आलास रे, थँक्यू. चला 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 जेवायला चला. अरे चला, गिळाल तरी का स्वतःहून? कुणी आलं नाही मदतीला. रेश्मा, तुला माहितीये का, जर न्यूटननी आराम केला नसता तर त्याला ग्रॅव्हिटीचा शोध लागलाच नसता. आणि जेम्स बॉन्ड. काय? जेम्स बॉन्ड? व्हॉट? आणि आर्किमिडीस पण. काय हे सगळे लोक खूप शांतपणे बसून खूप वेळ विचार करत होते, म्हणून यांना मोठे मोठे शोध लागले. खरंय, पण कसं आहे ना, ते विचार करायचे, नुसते असे मोबाईल मध्ये खेळत बसायचे नाहीत. काय रे, मॅडम क्युरी किंवा थॉमस एडिसनची उदाहरणं सुचली नाहीत तुम्हाला? ते दिवस रात्र मेहनत केली त्यांनी, म्हणून त्यांना शोध लागले. नाही, तुमचं कसं आहे ना, तुम्हाला फक्त कारणं लागतात कामं न करण्यासाठी. आज काय, ते सगळे शास्त्रज्ञ शोधून आणलेत. आम्हाला कैवल्यांनी सांगितलं. मला पण 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 मी हे माझ्या विचारांत ते पटलं म्हणून करतोय. हा, काही त्याचं नाव घेऊ नका. आज दिवसभर मदतीला फक्त कैवल्य आलाय. कैवल्य? कैवल्य, अरे ये रे आता बाहेर, किती काम करशील. हळू हळू. वरण गरम आहे, वरण सांडेल. तुम्ही बसा ना, आराम करा ना, आराम करा. हे बघा मित्रांनो, तुम्ही आराम केला नाहीत ना तर तुमच्या डोक्यात ऍपल पडणार नाही, आणि डोक्यात ऍपल पडला नाही तर डोक्यात प्रकाश सुद्धा पडणार नाही. कामाचा विचार करू नका रे. कारण कसं आहे बालकांनो, एका कामातून दुसरं काम वाढत जातं. आपण जर पसारा घातलाच नाही तर पसारा आवरण्याचा प्रश्नच येत नाही. आणि शेवटी जग काय रे? जग म्हणजे निसर्गाने घातलेला खूप मोठा पसारा आहे, पसारा. आणि बालकांनो, हा पसारा आवरण्याचं धाडस करणारे आपण कोण? आपण तर फक्त पामर, ऍपल खाणारे. टिंग. स्कॉलर, एक डाऊट होता.
गरमागरम उकळतं वरण कोणाच्या तरी डोक्यात सांडलं म्हणून काही शोध लागलाय का रे? नाही, पण आज लागणार आहे. आपण सगळे मिळून तो लावणार. या, आर्किमिडीज, जेम्स वॉट, मादाम क्युरी, आयझॅक न्यूटन, मर्या शरपोवा. या मारिया शारापोहा, या सगळे या. या